एकदम रिलॅक्स. धर हा बाय, काय नाही होत, काय नाही. प्रिया प्रिया ते येत आहेत ब्लड टेस्ट वाले. बरं एवढे शांत बसते, मला एवढं शांत नाही बसवत. मेडिकल स्टाफ नर्स हो. अच्छा, फिर भी डर रहे. तो खुद के लिए डर लगता है ना. की जेव्हा मी मामांना भेटायला गेलो तर तिथं फक्त एका कागदाच्या तुकड्याने मला परक करून टाकलं. ते बोलले की ब्लड रिलेशनच पाहिजे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या प्रिया के प्रीतम युट्यूब चॅनलवरती. आम्ही आहे ना काल रात्री बोईसरला आलो आहे. त्याचं रिझन काय आहे माहिती आहे? नाही, रिझन मी नंतर सांगतो. पण म्हणजे कसं काय आम्ही तिकडून आलो तर मामा बाहेर आले, तुम्ही बघितलंच ब्लॉगमध्ये. पण मामा आल्यानंतर आता मामांनी कमान सांभाळली आहे. आम्ही कसं बोईसरवरून ज्या दिवशी आम्ही निघालेलो, म्हणजे जेव्हा मावशीचा फोन आला होता अचानकपणे की असा असा ॲक्सिडेंट झाला म्हणून, आणि त्यामध्ये ही घटना घडली. तर त्या स्ट्रेसमध्ये, त्या झटक्यामध्ये ना मी, प्रिया आणि कोको आम्ही अचानक निघालो होतो. आम्ही ना आमच्यासोबत ना कपडे घेतले ना काही घेतलं, डायरेक्ट जसे हालत तसं निघालो होतो. आणि मग तिकडे जाऊन मग 1-2 टी शर्ट मी वगैरे घेतले होते. त्यानंतर बॉबी मला त्यांचं शर्ट पॅन्ट ठेवून गेले होते. आता मग सगळं थोडंफार सेटल झालं आणि मग प्रियाला मी बोललो की घरी जाऊया. आमचं आहे ना लाईट बिल आलेलं 8,000 रुपये. तर लाईट बिल न भरल्यामुळे ना आमचं आता, म्हणजे अगोदर कसं होतं 2-3 महिने आपल्याला कन्सेशन मिळायचं जोपर्यंत भरत नाही. बट आता ना सांगतं ते डायरेक्ट लाईट मीटरच कट करतात. सो मग मला आहे ना ते समजलं, कारण माझ्या घरची पण मीटर काढून दिलं. मला फोन आला होता MSCBतून. मग मी ते आता लाईट बिल भरायला आलो. त्यानंतर आमच्या घराचा आणि गाडीचा हप्ता पण आहे. सो त्यासाठी मामांना मी बोललो की मी 2 दिवस जातो आणि आमची कोर्टाची तारीख पण आहे परवा. तर मग म्हटलं की मी 2 दिवस जातो बोईसरला, कपडे वगैरे घेऊन येतो. प्रियाचं पण थोडंसं वस्तू घ्यायच्या होत्या, त्या माझे पण कपडे घ्यायचे होते. परत 1-2 बँकेचे कामं पण होते, EMI पण भरायचा होता, मीटर पण आणायचं होतं. खुश, एवढे सगळे कामं होते. प्रिया प्रवास करून आणि एवढ्या म्हणजे हे दगदगमध्ये आहे ना थोडी आजारी पडली. तिचे डोळे बघा कसे झाले, उघड उघड उघड, असं पूर्ण आजारी पडली आहे ती. तर मग तिला मी बोललो की आज तुझं चेकअप करूया. सो कोणती मेडिकेशन घेण्या अगोदर ना मी तिला बोललो की ब्लड टेस्ट करून घेऊ, कारण आहे ना मला तिचे डोळे आहे ना थोडे येल्लोइश वाटतात. जर ब्लड कमी झालं असेल तर काय, आणि अजून काही झालं असेल तर ते पण चेक करू. कारण ह्या 10-15 दिवसात आहे ना खूप झोप डिस्टर्ब झाली, खूप गोष्टी बदलल्या, आणि म्हणजे आमचं पूर्ण आयुष्यच थांबून गेलं होतं बघायला गेलं तर. शेवट कसं आहे, मला पण मामा मामींजवळ राहणं गरजेचंच आहे. आता बरेच जण विचारतात की मामा मामी म्हणजे तुम्ही एवढं करतायत, तर मी खरं सांगू का, मी काहीच करत नाही. मामांनी, माझ्या मामीने माझं आयुष्य घडवण्यासाठी पूर्ण त्यांचे म्हणजे पूर्ण त्यांची मेहनत लावून दिली. पूर्ण त्यांचं, मला जसं आहे ना सगळ्यांना माहीत असेल लहानपणापासून आई वडील नाही, मी 3 वर्षाचा होतो तेव्हापासून मामांकडेच आहे. आणि जसं मी 4थी-5वीला होतो तेव्हा मामांचं लग्न झालेलं, मामी आलेल्या. तर ह्या दोघांनी मला आई वडिलांसारखं, म्हणजे त्यांच्याहून जास्त बोला, मी सगळ्यांना सांगतो की माझे मम्मी पप्पाच आहेत ते. आणि जेव्हा मी तुम्हाला बोललो ना की जेव्हा मी मामांना भेटायला गेलो तर तिथं फक्त एका कागदाच्या तुकड्याने मला परक करून टाकलं. ते बोलले की ब्लड रिलेशनच पाहिजे. तिथं मन खूप दुखलं. पण कसं मी जगाला कसं ओरडून सांगू शकत नाही की हे खरंच माझे आई वडील आहेत किंवा त्यांच्याहून जास्त आहेत. पण कसं आहे माहिती आहे का, जे त्यांनी मला आत्तापर्यंत दिलं आहे आणि मी त्यांच्यासाठी माझं पूर्ण आयुष्यही करून टाकलं, तरी मला काहीही म्हणजे असं वाटणार नाही की मी त्यांच्यासाठी खूप काही केलं आहे. म्हणजे ते एवढंच राहील. तर आता आहे ना आमचा प्लॅनच आहे की पूर्ण त्यांच्यासोबतच थांबणं. जोपर्यंत मामी पूर्ण घरी येत नाही, मामी त्यांच्या रुटीनमध्ये लागत नाही, तोपर्यंत प्रिया आणि मी तिकडेच राहणार आहोत, त्यांच्यासोबतच राहणार आहोत. सगळं जे काही होईल माझ्याकडून ते मी त्यांच्यासाठी करणार आहोत. तर सांगायचं असं की 2-3 दिवस आम्ही सगळं इकडे सेटलमेंट करायला आलो आहे. जे जसं की त्यामध्ये सेटलमेंटमध्ये येतं की मला माझे EMI ते ॲडजस्ट करायचे आहे. त्यानंतर थोडी पैशांची ॲडजस्टमेंट पण आहे. त्यानंतर आमची कोर्टाची तारीख आहे. जे प्रकरण आमचं घडलं आहे बिनकामाचं, हे पण आमचं बिनकामाचं प्रकरण, मग आत्ताचं पण बिनकाम, काय माहिती काय आहे. आम्ही ठरवलेलं की कधीच कोर्टाची आणि पोलीस स्टेशनची पायरी चढायची नाही. पण आयुष्यात काय मागे लागून गेलं की आमचे रिअल इश्यू नसताना आम्ही त्याच्यात इन्व्हॉल्व असतो आणि आमच्यावरती पोलीस केस वगैरे होऊन जातात, कोर्ट कचेरी करावं लागते बिनकामाचं, फॅमिली मॅटर्स वगैरे असो किंवा काही पण. सो एनिवे तो आपला मुद्दा आता सध्या नाहीच आहे. पण आता मी प्रियाला तिला बोललो की चेकअप करून घेऊ, चेकअप करणं गरजेचं आहे. ती काय ऐकत नाही. सो आता नाश्ता करते
प्रिया पण अक्षूला आम्ही घेऊन आलो आणि सोहमला पण घेऊन येणार होतो, पण सोहमचं ते बोलले की ऍडमिशन करायचं आहे, कसं 10वीचं वर्ष आहे, स्कूल चालू झाली त्याची 1 तारखेपासून, पण अजूनही त्याचं म्हणजे तो स्कूलला गेला नाही. ऑब्व्हियसली मेंटल स्टेटमध्ये कोणीच नव्हतं त्या. बट आता मामा बोललेत की करूया त्याचं ऍडमिशन आणि त्याचं स्कूलिंग चालू करूया. सो सगळं काही गोष्टी आता ट्रॅकवर आणण्याचा प्रयत्न करतोय आणि ॲज अ मोठा मुलगा घरातला म्हणून मला पण काही जबाबदाऱ्या सांभाळायच्या आहे. सो त्यासाठी आता प्रयत्न चालू आहे. गाइस है प्रियंका का तक झाला नाश्ता बरं का? काय लावते? हे डे टाइम पॅक लावते मी, जेल सॉरी. बापरे, एवढी काळी झाली तिकडं. टॅन झाली माझी skin. सॅनफे इन्स्टंट टॅन अँड डेड स्किन रिमूव्हल. कारण की मी माझं स्किन केअर रुटीनचं काही सामान सोबत घेऊन नव्हती गेली ना, म्हणून आणि टॅन झाली खूप. सनस्क्रीन नाही, तिकडे ऊनच तेवढं होतं तर काय करणार. खतरनाक आहे हो तिकडे. मस्त आहे. गार मी पण लावून घेतो एकदा हे नका लावू, पहिले फेस पॅक लावतो. फेस पॅक. डी टाइमचा हे का? हा ओके, याने फरक पडेल का पण? बघा ना लावून आता, टॅनिंग निघून जाईल. तुमचं नाक बघा कसं झालं काळ काळ पूर्ण. हे ना अक्षु? माणूस आहे ना, उन्हात मेहनतच करत होता. बरं तरी बाबा मी ते म्हणजे नाही का दुपारचे असे फिरण्याचे जॉब किंवा काय असं नाही आहे, नाही तर लई हालत झाली असते माझी. नाही ते तोंडाला मला मास्क लावून फिरावं लागलं असतं. ते तर यायला पाहिजे तो त्याला. मस्त आंब्याचा रस बनवणार आहे आता प्रिया आणि अक्षूला दिलंय आंबा रस का आंबे कापायला. चपाती बनवते, ती बोलली मी बनवते रस. ओके. भरले 1 मिनिट थांब. हे बघ ये. मला मस्त आता ती म्हणते तुम्ही खूप टॅन झाले तर तुम्ही ऍटलिस्ट एवढं तरी लावून घ्या, नाहीतर काय आहे ते म्हणजे पूर्ण अजून स्किन बर्न होऊन जाईल. त्याच्यानंतर काय काय होईल असे काही काही तुम्ही शब्द वापरले ना, माझं डायरेक्ट दिमागच चालणं बंद झालं. कुठून शिकून येते का एवढं? तू पण ते उर्मिला निंबाळकर एवढं पाहते काय? मग मी सबस्क्राईब केलं. ओ माय गॉड. देशात काय चालू आहे ना, युद्ध सगळं बाजूला, पण उर्मिला निंबाळकरचं व्हिडिओ पाहिल्यानंतर असं वाटतं देशात फक्त स्किन टाईप वरती लोक राहतात. माझ्या बायको रोज मला काही ना काही नवीन शिकवते त्यांचा व्हिडिओ पाहिला. सांगते हे असं असतं, ते तसं असतं. आणि मग असे विविध टाईपचे प्रकार एक्सपेरिमेंट माझ्या चेहऱ्यावर होत राहतात. एक्सपेरिमेंट. बस थोडं राहू दे. हे कॅपचा होणार नाही स्किन. आता तुलाच माहिती ते नाही सांगितलं का हे त्यांनी? हे नाही होणार. नाही सांगितलं त्यांनी. हे फक्त डे सगळं विचारून सांगते ना त्यांनी. दाढीमुळे काही चिटकणार नाही आता. बर, मग दाढी कापून येऊ का पूर्ण? क्लीन शेव करू का? बेकार दिसते दाढी. का बरं ग? मला नाही आवडत दाढी केली. क्लीन शेव म्हणजे क्लीन शेव. ओनली दाढी से इसको पसंद है. क्लीन दाढी जर नाही ठेवली तर आवडणार नाही. क्लीन शेव नाही आवडत मला. बरोबर, माझी अशी डिमांड नाही तुझ्याबद्दल काही. काय करू शकतो तुम्ही डिमांड? मी करतो क्लीन शेव. केली का? बघा ते आता किती वाजलेत माहितीये का? 4:45 झाले. दिसतंय का नाही टाइम? 4:45 झाले आणि प्रिया झोपलेली, दुपारची गोळी घेऊन झोपली आहे. पण आता ते ब्लड टेस्ट करायला येतं तर तिची झोप मोडायची आहे मला. प्रिया ते येत आहेत ब्लड टेस्ट वाले. हा, उठ ना का. इकडं कोको आणि अक्षू इथं झोपलेली. कोको आहे ना खेळतोय. मॅडम काय उठायला तयार नाहीये. मग कदाचित काटा हे असं ना. काय करतोय तू? जेवण नाही करता म्हणून तुझं वजन कमी झालं. येत अजून बीपी आलं नाही अजून. बापरे, एवढं बीपी वाढलं तुझं?
आलं नाही ते वाढलं. मी तुला घाबरतो म्हटलं, घाबरली तर अजून वाढेल. बाय द वे तू असं कांदा काढवलाय वगैरे कोकण हे काय सेम 160. अभी इसका कौन सा टेस्ट होगा? इसमें ब्लड में सारे टेस्ट है CBC है ना? हाँ CBC है, लिपिड प्रोफाइल है, लिवर फंक्शन है, किडनी फंक्शन है, सारे नॉर्मली जितने टेस्ट है ना सारा. ओके. कैल्शियम का भी होगा नहीं, बड़े बड़े टेस्ट नहीं, नॉर्मली जो टेस्ट इतना होता है पोटेशियम कैल्शियम. हाँ ये आता है पोटेशियम का आएगा. बोलते विजिट चार्ज नहीं देंगे करके मैं बोली मत दो. पाहिलं ना असं डेअरिंग पाहिजे. धीरे से अरे डर एवढं रिलॅक्स राहून डर लागते. टाइट नाही आहे ना. हो 4 पॅकेट आहे बाबड्या. हो एकच आहे. बरं एवढे शांत बसते, मला एवढं शांत नाही बसवत. मेडिकल में स्टाफ नर्स हूँ. अच्छा फिर भी डर रहे. तो खुद के लिए डर लगता है ना. मैम मैं खुद अपना ब्लड खुद निकालती हूँ. हाँ तो अच्छा है. बरं मुझे बहुत डर लगता है. फिर तू पकड़ा. मत डरो, तुला पकडू एकदम ढीला. धर. हा बाय काय नाही होत काय नाही. झालं हाँ मैम बहुत ज़्यादा डरती हूँ आप. म्हटलं कोकरड त्याला पण हसत आलाय, त्याला भारी वाटतंय, तुला त्रास झालेला आहे. तू तिकडे धक्का लागेल ना त्याचा. नहीं हो गया टेंशन. झालं प्रिया, इतकं तू असं ओरडते जसं ते ऑपरेशन चालू आहे. अरे करताना दुखतं. हाँ वो तो है. तेवढंच दुखतं फक्त. हा? हो ना, आधीच ब्लड नाही त्यांच्यात, त्याच्यात अजून गेलं ब्लड, असं झालं. अभी इसमें पूरा हो जाएगा टेस्ट ना. झालं का? अभी कब आएगा रिपोर्ट? रिपोर्ट 48 अक्षुला पातेला नाही सापडत आहे का? अक्षर खाली काय ECG करणार आहे. ECG गरज. सगळंच चेकअप करून घे, म्हणजे काय परत बोलायला नको. सगळं जर नॉर्मल निघालं तर मग तुझ्या चेहऱ्यावरती मी पाहणार नाही. म्हणाल सगळ्या नॉर्मल आहे असं रिपोर्ट त्या तोंडावर मारत समजलं. नुसती दिवसभर म्हणते मला कसं तरी होतंय. काय कसं तरी होतं तुला? ते कसं तरी बोलली का? आता तुला रिपोर्ट दाखवेल सगळे नॉर्मल आहे. आता कसं तरी नको होतं. येतील ना आता. चांगलीच गोष्ट आहे. मग तेच सांगतो, मग कसं तरी नाही होत. ब्लड टेस्ट साठी सॅम्पल घेतलं प्रियाचं, पण आता ECG पण करायचं आहे. कारण आहे ना तिला ऍसिडिटीचा त्रास होतोय का नेमकं काय होतंय मला ते कळत नाही, पण चेस्ट पेन तिला मध्ये मध्ये होत आहे. सो गायनाकडे तर आम्ही गेलोच होतो, पण म्हटलं एकदा ECG पण करून घेऊ. सो ECG पण केलं, कारण एक कम्प्लीट पॅकेज होतं. मग ते कम्प्लीट पॅकेज स्वस्त पडत होतं म्हणून ते घेतलंय. आणि बाकी सर्व थँक्यू अक्षू, थँक्यू. कॉफी नाही आहे. ओ माय गॉड कॉफी नाही आहे. आणि आता झाली माझी हालत खराब. घरात काय आहे काय नाही काही समजतच नाही आहे. खालून आणावं लागेल अक्षू मला. कर बंद गॅस माझा पाण्याचा. काय कर दुखतंय जास्त मग? मी येतो भाजी घेऊन, तू चहा वगैरे पी, मस्त आराम कर थोडा वेळ. आल्यावर मग तुला स्वयंपाक बनवायला मदत करायला लागते. भाजीला काहीच नाही फ्रीजमध्ये, पूर्ण मोकळे फ्रीज. कारण आपण गेलो होतो ना तर अख्खं फ्रीज घासायला सांगितलं होतं. मग काय आणायचं आहे का? काहीच नाही भाजीला, जर भाजी बनायची असते तर. अरे काही आणायचं आहे का? मी हे प्रश्न केला. मिरची, टोमॅटो, अद्रक आहे, एखादी व्हेज भाजी आणा शाकाहारी, ठीक आहे. लसूण आहे, कांदा आहे. कांदे बघा इथे ठेवून दिले पावसामुळे. जर माझा मूड येता येता व्यवस्थित असला तर मग मी तुला स्वयंपाक बनवू लागेल. वाटा बघती असं काय बोलते का? तुला मी कधी मदत नाही करत का? हे कुठे आहे ग, ते कुठे आहे ग, मला इरिटेट होते, मला हे सापडत नाही. असं इरिटेट त्यापेक्षा तुम्ही नसते पण